नमस्कार मंडळी, कशा आहात? बरेच असतील. काल कांदे काढत होतो, 2 दिवस कांदे काढले. आज झाले काढून. कशा आरण लावतोय, एवढे दमले होते. वाहतुकीची सवय नाही. आता काय व्हायला कोण नव्हतं, माणूस नाही भेटला, बाजार नाही कांद्याला, काय करणार. बायका पण चांगल्या होत्या बिचाऱ्या, भेटल्या मला शेजारच्या. गाडीतल्या 2 बायका घेतल्या होत्या. ते पण बळच एक बाई तर पार किती उशीर आली. तर आवरा म्हणत होते त्यांना मी. तर झालं, बिचाऱ्यांनी दिलं काढून. त्या बायांचं लय अवघड झाले. माणसंही भेटती नाही कांद्याला आणि त्याच्यात बाजार नाही आणि माणसंही नाही भेटती. आता व्हायला एकटीलाच लागत होतं. व्हायला मी गाडीत कधी वाहत नाही, घरचं कोण वाहणार. तर व्हायला काय करायचं. ते व्हायला म्हणलं, ताई आवरा बाई पटापटा, कारण थोडंच राहिलं होतं. थोड्यासाठी म्हणलं मग मला परत दुसऱ्या दिवशी ते परत काटायसाठी परत एखादी बाई घ्यायला लागली असती. मग बायांना म्हणलं तुम्ही आवरा बाई पटापटा. तर गाडीतल्या बाया नाही भेटल्या. एक दोघीला बस घेतलं होतं. तर आज शनिवारी, आज गाडीत जायला लागेल कामाला. म्हणून मी जीव काढत होते आवरावरं म्हणून. बायांना पाणी आणायचं होतं प्यायला. ते बाया म्हणत होत्या पाणी आण प्यायला. तर व्हायचं पण आणि पाणी आणायला जायचं. म्हटलं ठीक आहे आता. मग तेवढे 2-4 गोण्या वाहू द्या म्हटलं, मग पाणी घेऊन येते प्यायला बायांना. आले घेऊन पाणी. बसले त्या बाया काही टापा झोडायला मायापाशी. बस मग गोण्या भरून पडत होत्या. बसले जरा वेळेले हातपाय दुखत होते. ते ओझं उचलायची सवय नाही. एक साईडला पोट दुखत होतं. व्हायला कसं तरी दिवसभर 2 दिवस. आमच्या इकडचं वातावरण एवढं छान आहे मंडळी. हिरवं पाण्याचा भाग आहे सगळा. खूप छान वातावरण असतं आमच्या इकडं. तर म्हणजे उन्हाळा एवढा जाणवत नाही आमच्या इकडे. घरचेच माझे कांदे होते. दुसरीकडं नाही मी वाहत, गाडीत पण नाही वाहत, कारण आपल्याला व्हायला जमतच नाही. पण आता काय करणार, घरचं होतं, व्हायला लागलं. वाहतुकीला माणूस असल्यावर काही नाही वाटत, पण ते बाई माणसाला व्हायला जरा कठीणच जाते. मी काही एवढ्या गोण्या नव्हते भरत, थोड्या गोण्या भरत होते. मग केलं ॲडजस्ट कसं तरी. शेवटचीच पात राहिलेली. 5-5:30 वाजले असतील. बायांना म्हणलं आवरा बाई पटापटा तेवढं ना, माझ्यासाठी ना हात उचला. बायांनी ना खरंच सगळ्या बायांनी पटापटा आवरलं. भेटले एकदाच. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.